पुण्यामध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाई विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। बालगंधर्व चौकामध्ये चूल पेटवून निषेध व्यक्त केला जातोय। कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते आहे। पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये चूल पेटवून काँग्रेसकडनं हा निषेध केला जातोय। आपल्या सोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहेत। ज्ञानेश्वर, बालगंधर्व चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं हे आंदोलन केलं जात आहे, काय या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? मी आता पुण्यातल्या बालगंधर्व रस्त्यावरती आहे आणि महिला काँग्रेस कार्यकर्त्या या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत। माझ्या पाठीमागे जी तुम्ही चूल पाहता ही रस्त्यावर चूल पेटवलेली आहे आणि एकूण आत्ता सध्या जी गॅस टंचाई बघायला मिळते त्याच्या विरोधात रस्त्यावर चूल पेटवून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो आहे। तुम्ही आज रस्त्यावर चूल पेटवली आणि स्वयंपाक सुरू केलाय, कारण की परिस्थिती तशी आमच्यावर ओढलेली आहे। जर सिलेंडर 60 रुपयांनी जर महाग झाला असेल तर आमच्यासारख्या सामान्य महिलांनी करायचं काय? आज मुलांची मेस बंद आहे, हॉटेल बंद आहेत। आज त्या मुलांनी पण जायचं कुठे? आज आमची पण मुलं आहेत। मग आम्हाला शेवट पर्याय हाच की रोडवरती गॅस चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय आम्हाला। ह्याच्यापेक्षा एवढी घाणेरडी परिस्थिती कधी आली नाही। काँग्रेसच्या काळात हे लोक म्हणतात काँग्रेसच्या काळात जेव्हा सिलेंडर महाग होत होते तेव्हा हे अगदी रोडवरती सिलेंडर घेऊन उडत होते। आता 900चा 1000वर सिलेंडर झालाय, मग आम्ही करायचं काय? सिलेंडर मिळतोय का तुम्हाला? तुम्ही जेव्हा बुकिंग करा मिळत नाही आणि जर मागायला येईल तर काळ्या बाजाराने तो 4 आणि 5 हजाराला सिलेंडरची भाव आता फुटलेले आहेत। आमची तेवढी ऐपत नाही 4 आणि 5 हजार रुपये सिलेंडरला द्यायची। हे लोक मला सिलेंडर मिळतात, मग 25 दिवसाच्या आत तुम्ही बुकिंग केलं, 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळणार आणि मधला जो आहे तो वेळ आम्ही त्याला काय करणार? शेवट आम्हाला चूल मांडून स्वयंपाक परिस्थिती बघायला मिळते आहे। काँग्रेस आक्रमक भूमिका घेतल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे।